है। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए। 5,000 लौटे दिख जाना चाहिए। ये 4,000 के लिए यहाँ पे नहीं खड़ा हूँ, पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा। ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा। लाइक ठोकी दबा के, लाइक ठोकिए। Against anything. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। जसं की तुम्ही डेमोमध्ये बघितला आहे व्हिडिओ, तर अशा प्रकारचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती खूप ट्रेंडला चालू आहे। तर तेच कसा बनवायचा ते आज शिकणार आहोत आपण। तर चला मग व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। तर सर्वात पहिले पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचे आहे। जर पिक्सल लॅब नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पिक्सल लॅबची लिंक, तिथून जाऊन तुम्ही इझिली इन्स्टॉल करू शकता। तर पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचे आहे। तर पिक्सल लॅब ओपन झाल्यानंतर तुम्हाला 5 आयकॉन दिसत आहे खाली, त्यातील ए वाला सिलेक्ट करायचा आहे। नंतर पेन्सिल वाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि यात तुमचं नाव टाकायचं आहे। नाव टाकल्यानंतर ओके वर क्लिक करायचं आहे। नंतर उजवीकडे स्लाइड करायचं आहे आणि तुम्हाला ॲरो दिसत असेल त्या ॲरोकडे बघून तुम्ही क्लिक करायचं आहे। यातील जे 2 मधले आहेत त्यावर क्लिक करायचं आहे, ज्याने की नाव जे आहे ते मधोमध येईल। नंतर राईट वर क्लिक करायचं आहे। नंतर उजवीकडे स्लाइड करायचं आहे आणि तुम्हाला AB चा ऑप्शन दिसेल, तिथून एक फाउंट ॲड करून घ्यायचा आहे, जे की तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल सर्व मटेरियल। 3 लाईनवर क्लिक करायचं आहे। नंतर इथून फोनमध्ये ठेवलेलं आहे का SD कार्डमध्ये ठेवलेलं आहे ते चेक करायचं आहे। नंतर इथून फोल्डर सिलेक्ट करायचा आहे, कोणत्या फोल्डरमध्ये फाउंड आलेला आहे। तर तुमच्या याच्यात डाउनलोडमध्ये आलेला असेल तर मी सेव्ह करून ठेवता हा फाउंड आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे ॲड होऊन जाईल। नंतर इथे फाउंड बघायचं आहे आणि त्यावर क्लिक करायचं आहे। नंतर पुन्हा मधोमध नाव करून घ्यायचं आहे। नंतर पुन्हा स्लाइड करायचं आहे उजवीकडे आणि तुम्हाला इथे दिसेल कलर नाव, त्यावर क्लिक करायचं आहे। तर इथून नावाला कलर द्यायचा आहे। नंतर प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। नंतर अशा प्रकारे कलर ॲड करून घ्यायचे आहे। जर अजून कलर ॲड करायचे असतील तर प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। कलर ॲड झाल्यानंतर ओके वर क्लिक करायचं आहे। नंतर उजवीकडे स्लाइड करायचं आहे आणि तुम्हाला इथे दिसेल स्टॉक वर क्लिक करायचं आहे आणि इथून निळा कलर सिलेक्ट करायचा आहे। नंतर राईट वर क्लिक करायचं आहे। नंतर उजवीकडे स्लाइड करायचं आहे आणि तुम्हाला साईज करून घ्यायची आहे 70। राईट वर क्लिक करायचं आहे। नंतर पुन्हा मधोमध नाव सेट करायचं आहे। नंतर कुठेही एका कोपऱ्यावर क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला खाली दिसत आहे 5 आयकॉन, त्यातील मधला आयकॉन सिलेक्ट करायचा आहे। नंतर इम्पोर्ट वर क्लिक करायचं आहे। इथून 3 डॉट वर क्लिक करायचं आहे आणि इमेज वर क्लिक करायचं आहे। नंतर इथून डाउनलोड फोल्डर वर क्लिक करायचं आहे आणि PNG ॲड करून घ्यायचं आहे। PNG ॲड केल्यानंतर नावाला लॉक करून टाकायचं आहे, ज्याने की नावावर क्लिक केलं तरी नाव सरकणार नाही। नंतर अशा प्रकारे PNG ॲड करून घ्यायचं आहे। ॲड झाल्यानंतर पुन्हा ईगलचा PNG ॲड करायचा आहे। PNG ॲड झाल्यानंतर ए वर क्लिक करायचं आहे आणि टेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि यात इमोजी ॲड करून घ्यायचे आहेत। इमोजी ॲड करून ओके वर क्लिक करायचं आहे आणि असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर उजवीकडे स्लाइड करायचं आहे आणि इथं शॅडो दिसेल, शॅडोवर क्लिक करून ब्लॅक कलर घ्यायचा आहे। नंतर फाउंडवर जाऊन ॲपल इमोजी फाउंड ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर खाली दिसत आहे 5 आयकॉन, त्या आयकॉनातील 4थ्या नंबरचा आयकॉन सिलेक्ट करायचा आहे। नंतर अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचा आहे आणि फोटो सेव्ह करून घ्यायचा आहे। इथून अल्ट्रा करून सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करायचं आहे। Open CapCut. Click New Project.